नमस्कार, माझं नाव तन्मय लक्ष्मण कोकरे. माझ्या शाळेचं नाव राबा शिंपी प्रशाला रत्नागिरी आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव फूड स्पॉइलेज डिटेक्टर असं आहे. हा प्रोजेक्ट आपल्याला DH11 सेन्सर हा टेम्परेचर, ह्युमिडिटी, तसंच MQ4 सेन्सर हा आपल्याला मिथेन गॅस सांगतो. तसंच आपण इथे LCD डिस्प्ले लावलेला आहे, त्याच्यावर आपल्याला टेम्परेचर, ह्युमिडिटी, मिथेन गॅस ह्याची व्हॅल्यू येते. तसंच आपल्या लॅपटॉपवर सुद्धा टेम्परेचर, ह्युमिडिटी, गॅसची व्हॅल्यू येते. परत आपल्या फोनवर सुद्धा याची सर्वांची व्हॅल्यू येते. हा आता आपण एक ॲपल आहे, ते आता आपण खराब घेतलं नाही आहे, पण जर आपण खराब घेऊ शकत नाही त्याच्यासाठी आता आपण ह्याचा वापर सॅनिटायझरचा वापर करत आहोत, ज्याच्यामध्ये मिथेन गॅस असतो. आता हे जे फळ आहे ते आपण या बॉक्समध्ये ठेवलो. आता जो MQ4 सेन्सर आहे तो गॅस डिटेक्ट करेल. अशा प्रकारे इथे गॅस वाढेल. गॅसची व्हॅल्यू आपल्याला फोनवर येते. ही गॅसची व्हॅल्यू जेव्हा 400च्या पुढे जाते तेव्हा आपल्याला एक असा अलर्ट येतो. तसाच अलर्ट आपल्याला जीमेलला सुद्धा येतो. अशा प्रकारे आपल्याला जीमेलला सुद्धा अलर्ट येतात. जर टेम्परेचर आणि ह्युमिडिटी वाढत असेल तर आपण ती कंट्रोल करू शकतो, पण जर गॅस ही वाढली असेल तर आपण हे फळ फेकून दिले पाहिजे.